शेतमाल नियमन मुक्त करणं आणि आडत वसुली यावरून झालेली कोंडी सुटायला तयार नाही। किरकोळ विक्रेत्यांच्या संपात आता भुसार व्यापारी आणि हमाल माथाडींच्या बंदचीही भर पडली आहे। पुण्यातल्या महात्मा फुले मंडईमध्ये आता आपण आहोत। नेहमी ग्राहक विक्रेते किंवा व्यापारी यांनी गजबजलेली ही मंडई सध्या ओस पडलेली आहे। रविवारपासून इथल्या विक्रेत्यांनी व्यापाऱ्यांनी बंद पुकारलेला आहे आणि रविवारपासून ही मंडई पूर्णपणे बंद पडलेली आहे। आपण या ठिकाणी ही जे पाहताय हा शेतीमाल या ठिकाणी पडलेला आहे किंवा व्यापाऱ्यांनी झाकून ठेवलेला आहे आणि व्यापाऱ्यांचा हा बंद पुढे बेमुदत असणार आहे किंवा जोपर्यंत आडत शेतकऱ्यांकडून घ्यायची की या व्यापाऱ्यांकडून घ्यायची यावरती निर्णय होत नाही तोपर्यंत हा संप चालू ठेवणार असल्याचं या व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे। शेतमाल नियमन मुक्त करणं आणि आडत वसुलीच्या मुद्द्यावरून किरकोळ व्यापाऱ्यांचा संप सुरू आहे। भुसार व्यापारी आणि हमाल माथाडींच्या बंदची यात भर पडली आहे। हमाल आणि माथाडी कामगारांनीही एक दिवसाचा लाक्षणिक संप केला। हमाल पंचायतीचे नेते बाबा आढाव यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं। डायरेक्ट 10% आडत चालू केली यांनी। हा नियमात नाही आणि आम्हाला परवडत नाही, कारण की आम्ही ही वसूल करणारी गिरायकांकडनं करणार, त्यामुळे गिरायकांवर हा बोजा पडणार। सरकारला असं वाटतं न्याय द्यायचा आहे तर हमी भावाचं तत्व लावून शेतकऱ्याला हमी भाव देऊन तो माल ताब्यात घेऊन त्याची विल्हेवाट करायला पाहिजे। ते काही न करता वाऱ्यावर सोडून दिलं म्हणजे त्याची साखळी करू वगैरे वगैरे, म्हणजे कधी करणार आहात? ही दोन आंदोलनं सुरू असताना भुसार व्यापाऱ्यांनीही एक दिवसाचा लाक्षणिक संप केला। त्यामुळे पुण्याच्या भुसार बाजारातील सर्व व्यवहार ठप्प होते। भाजीपाल्याप्रमाणे गहू, ज्वारी, तांदूळ, डाळी अशा भुसार मालावरही खरेदीदारांकडून आडत वसूल करावी असा निर्णय घेण्यात आला। त्याला व्यापाऱ्यांचा विरोध आहे। एक दिवसाच्या लाक्षणिक संपानं सरकारला जाग आली नाही तर बाजार समिती बेमुदत बंद करण्याचा इशारा भुसार व्यापाऱ्यांनी दिलाय। शेतकऱ्याचा तालुका प्लेसवर माल येतो, त्या ठिकाणी त्याचा माल सांभाळणं, त्याचा भाव आल्यानंतर त्या मालाची विक्री करणं, अशा पद्धतीने व्यापारी त्याला सेवा देत असतो आणि ज्याला सेवा दिली जाते त्यालाच त्याच्याकडनंच कमिशन घेतलं जातं। भाजीपाल्याची किरकोळ विक्री करणाऱ्या पुण्यातील 48 मंडई बंद होत्या। सरकारच्या निर्णयाविरोधात बेमुदत बंद ठेवण्याचा व्यापाऱ्यांचा निर्धार आहे। मात्र बंद लांबल्यास शेतकरी आणि ग्राहकांना मोठा फटका बसणार आहे। नितीन पाटणकर, झी मीडिया, पुणे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।